प्रेज द लॉर्ड. सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये सलाम. परमेश्वर हा अद्भुत देव आहे आणि मागील आठवडाभर परमेश्वराने आपणा सर्वांना सांभाळलं, आपली काळजी घेतली आणि आज पुन्हा एकदा नव्याने आपण ह्या ऑनलाईन चर्च मध्ये आपण एकत्रित आलेलो आहोत आणि मला विश्वास आहे की आपण सर्वजण आपापल्या घरी सुरक्षित आहात. देव तुमची काळजी घेत आहे. आम्ही सर्वजण तुमच्यासाठी प्रार्थना करीत आहोत आणि नक्कीच परमेश्वर तुम्हाला तुमच्या सर्व गरजा, तुमची इच्छा येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तो पूर्ण करेल. आपण ऑनलाईन प्रार्थनेला सुरुवात करूयात आणि सुरुवातीची प्रार्थना करू आणि नंतर देवाच्या वचनाकडे आपण वळणार आहोत. आपण सर्वांनी प्रार्थना करूया. स्वर्गीय पिते, आम्ही तुला धन्यवाद देतो. तू सर्व शक्तिमान आहेस. तुला सर्व काही शक्य आहे प्रभू. तू करू शकतोस. तुझ्यामध्ये सामर्थ्य आहे. माणसाला हे अशक्य आहे पण तुला शक्य आहे. आणि बायबल असंही सांगते की जो विश्वास ठेवतो त्याला सर्व काही शक्य आहे. आणि म्हणून तर आज आम्ही पुन्हा एकदा नव्याने या ऑनलाईन चर्च मध्ये आम्ही एकत्रित आलेलो आहोत. प्रभूजी, जे या प्रार्थनेला ऑनलाईन चर्चला जोडले गेलेले आहेत आणि जे जोडले जातील त्या सर्वांना मी तुझ्या हातामध्ये देतो. प्रभू, तुझ्या कृपेचं, दयेचं वेष्टन त्यांच्या भोवती राहते. प्रभू येशू, आम्ही तुला विनंती करतो, आजचं वचन समजण्यासाठी समजणार अंतःकरण तू दे, ऐकणारे कान दे प्रभू. मी बोलत असताना बोलणारा मी नव्हे तर तुझा आत्मा असू दे आणि प्रत्येक गूढ अर्थ प्रभू आम्हाला ऐकायला मिळू दे की जेणेकरून आम्हाला ते सत्य समजेल आणि आम्ही सत्य समजल्यानंतर आम्ही बंधनातून मुक्त होऊ. देवा, कार्य कर प्रभूची, दया कर येशू आणि कृपा कर. सर्व गौरव तुला देतो. प्रार्थना येशूच्या द्वारे केली म्हणून नाही. आमेन. देवाच्या वचनाकडे आपण वळणार आहोत. परंतु मागील जसं मार्च 22 तारखेपासून लॉकडाऊन सुरू आहे आणि तसं आपण ऑनलाईन प्रार्थनेमध्ये जोडले गेलेलो आहोत आणि वेगवेगळ्या विषयांवर आपण देवाच्या वचनातून मनन केलेलं आहे. आणि हे सर्व जे संदेश आहेत ते तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवरती पाहायला, ऐकायला मिळतील. आणि ECA ची फलटण म्हणून हा चॅनल आहे आणि तुम्ही तिथं जाऊन लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. म्हणजे दर आठवड्याचे संदेश तुम्हाला तुमच्या युट्यूब चॅनलवरती, तुमच्या त्या ऍप वरती तुम्हाला पाहायला मिळतील. आणि मागच्या रविवारी आपण फादर्स डे आपण साजरा केला आणि नक्कीच मला विश्वास आहे की मागच्या रविवारचा संदेश तुमच्यासाठी प्रभूने नक्कीच आशीर्वादित केला असेल असा मी विश्वास ठेवतो. आणि देवाच्या सहवासात, देवसहवास म्हणजे पापाचा त्याग, याबद्दल मी मागच्या रविवारी तुमच्यासाठी बोललो होतो. आणि येशू ख्रिस्ताचं उदाहरण, येशूचं आणि त्याच्या पित्याचं, परमेश्वराचं नातेसंबंध किंवा त्याचं जे नातं होतं त्याचं पित्याच्या आणि पुत्रामधलं, हे आपल्याला त्या वचनामधून मी तुमच्यासाठी बोललो आणि मी तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी त्यामध्ये सांगितलेल्या आहेत. आणि त्याच पुस्तकामधील योहानाचे पहिले पत्र या पुस्तकामधील काही महत्वाचे गोष्टी, मुद्दे मी तुमच्या समोर ठेवणार आहे. देवाबरोबरचा सहवास. देवाबरोबर आपला सहवास आहे किंवा नाही याचं आपल्याला मूल्यमापन करता येईल. देवाचा सहवास हा विश्वासणाऱ्यांसाठी फार महत्वाचा आहे आणि देवाचा सहवास आम्हाला आशीर्वादापर्यंत घेऊन जाणार आहे. मग योहानाने जे पत्र लिहिले, 3 पत्र आहेत योहानाचे. शुभवर्तमान हे वेगळं आहे आणि प्रकटीकरण हे वेगळं आहे, परंतु पत्र हे 3 आहेत योहानाने लिहिलेली. आणि या पत्रांमध्ये तो योहानाची पहिली पत्र, ह्याच्यामध्ये आम्हाला येशू हा देवाचा पुत्र आहे, येशू हा देवाचा शब्द आहे आणि येशूचं खरेपण ह्याबद्दल आम्हाला त्या वचनांमध्ये पाहायला मिळतं. आणि त्यासाठी आपण काढूयात
योहानाचे पहिले पत्र, तुमच्याकडे बायबल असेल तर बायबल काढूया आपण आणि बायबल मधून पाहूया की आपल्याला योहान ह्या वचनांमधून काय शिकवते किंवा काय सांगत आहे. पहिली वचनं जर आपण वाचले, पहिली काही वचनं, जे प्रारंभापासून होते, जे आम्ही ऐकले. बघा, तो म्हणतो की जे प्रारंभ म्हणजे सुरुवातीपासून जे होतं, जे आम्ही ऐकलं आहे, जे आम्ही आपल्या डोळ्यांनी पाहिलं आहे, जे आम्ही न्याहाळले व आपल्या हातांनी चाचपले, त्या जीवनाच्या शब्दाविषयी आम्ही सांगतो. प्रभूचं सानिध्य किंवा देवाबरोबरचा सहवास हा काय आहे हा योहानाला चांगला माहिती होता. कारण योहान हा येशूचा प्रिय शिष्य म्हणून ओळखण्यात येतं आणि येशूला अगदी जवळून त्यांनी पाहिलं. येशूचं दैवीपण त्यांनी एकदम जवळून पाहिलं. म्हणून तर तो योहान सुवर्तमानामध्ये पहिल्या अध्यायामध्ये आणि पहिल्या 3 वचनांमध्ये तो देवाचं अस्तित्व किंवा देवाचं जे सामर्थ्य आहे किंवा देवाची जी योजना आहे मनुष्यासाठी किंवा देवाचं जे कार्य आहे ह्याच्याबद्दल आम्हाला तो अधिक स्पष्ट रीतीने सांगतो. योहान त्याच्या शुभवर्तमानामध्ये पहिला अध्याय आणि पहिल्या 2 वचनांमध्ये तो येशू हा पूर्वीपासून आहे, म्हणजे सृष्टीच्या स्थापनेपूर्वीपासून आहे हे तो आम्हाला सांगतोय. म्हणजे देवाचं दैवीपण, येशूचं दैवीपण तो आम्हाला स्पष्ट रीतीने सांगतोय, खात्रीने सांगत आहे. कारण त्यांनी येशूचं दैवीपण एकदम जवळ निहाळलं होतं, येशूचं दैवीपण एकदम जवळ पाहिलं होतं त्यांनी. आणि म्हणून तो या ठिकाणी जे शब्दप्रयोग वापरत आहे ते शब्दप्रयोगांकडे आपण लक्ष देणं फार महत्वाचं आहे. काय तो वापरतो बघा, जे प्रारंभापासून होते, जे आम्ही ऐकलं, जे आम्ही डोळ्यांनी पाहिलं, नुसतं ऐकलंच नाही तर डोळ्यांनी सुद्धा पाहिलं. म्हणून कधी कधी म्हणतात नाही का ऐकलेल्या गोष्टी खऱ्याच असतात, असं नाही. म्हणून माणूस म्हणतो की मी जोपर्यंत आपण डोळ्यांनी बघत नाही तोपर्यंत काही लोक विश्वास ठेवत नाही. आणि योहानही त्याच वृत्तीचा किंवा त्याच विचारांचा तो होता. आणि म्हणून तो म्हणतो की जे आम्ही ऐकलं आहे, जे आम्ही पाहिलं, डोळ्यांनी पाहिलं आहे, जे आम्ही न्याहाळले व आपल्या हातांनी चाचपलं, त्या जीवनाच्या शब्दाविषयी आम्ही सांगतो. प्रेज द लॉर्ड. प्रभूला धन्यवाद असो. प्रियानो, येशू ख्रिस्ताला त्यांनी चाचपून पाहिलं, न्याहाळलं, डोळ्यांनी बघितलं, त्यांनी ऐकलं आणि ह्या सगळ्या गोष्टी त्याला खात्रीशीर पटल्या. त्याला खात्री जाणवली येशूच हा प्रभू आहे, येशूच हा देव आहे. आणि म्हणून तर त्याला असं वाटलं की ते सत्य आपल्यालाही कळावं. आणि म्हणून ते ह्या योहानाच्या पुस्तकामध्ये, पत्रामध्ये तो आम्हाला स्पष्ट सांगत आहे की त्या जीवनाच्या शब्दाविषयी आम्ही सांगतो. जीवनाचा शब्द. आता शब्द हा जर बघितला आम्ही, तो एक वेगळा विषय आहे शब्द. याच्याबद्दल योहान येशू ख्रिस्ताला योहान शुभवर्तमानामध्ये पहिला अध्याय आणि पहिल्या वचनांमध्ये 2-3 वचनामध्ये असं सांगतो, 1-2-3 वचनात की प्रारंभिक शब्द होता, शब्द देवाचा होता आणि शब्द देव होता. शब्द कुणाला म्हणतो तर शब्द तो येशू ख्रिस्ताला म्हणतोय. कारण येशूचं जे स्वर्गातलं खरं नाव जर आम्हाला पाहायचं असेल तर प्रकटीकरणाचं पुस्तक याचा 19वा अध्याय 12 आणि 13 वचन. येशू हे नाव त्याला पृथ्वीवर आल्यानंतर देण्यात आलं. पृथ्वीवर आल्यानंतर येशू हे नाव त्याला देण्यात आलं. परंतु येशूचं खरं नाव काय तर आम्हाला प्रकटीकरण याचं 19वा अध्याय आपण काढूया. प्रकटीकरण याचा 19वा अध्याय आणि 12 आणि 13 वचन जर आपण वाचूया. त्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे आहेत, त्याच्यावर एक नाव लिहिले आहे, ते त्याच्या वाचून कोणालाही कळत नाही. रक्तात बुचकळलेले वस्त्र त्याने अंगावर घेतले होते आणि देवाचा शब्द हे नाव त्याला देण्यात आलं होतं. येशूचा खरं स्वर्गीय नाव देवाचा शब्द आहे. वरती हेडिंग वाचलं तर आम्हाला समजतं की विजयशाली ख्रिस्ताबद्दल तिथं ते उल्लेख केलेला आहे. आणि योहान पण येशू ख्रिस्ताला शब्द म्हणतोय.
प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. म्हणजेच येशू हा जीवनाचा शब्द आहे. येशूवर विश्वास ठेवल्याने आम्हाला जीवन मिळतं. येशूवर विश्वास ठेवल्याने आम्हाला सार्वकालिक जीवनाचा आमच्यासाठी मार्ग मोकळा होतो. आणि म्हणून जे योहानाने चाचपलं, बघितलं, ऐकलं, निहाळलं, तेच तो आम्हाला सांगतोय. हे जे सत्य त्याला समजलेलं आहे ते सांगण्याचा उद्देश काय, पुढे तो आपण वाचूया. ते जीवन प्रगट झाले, ते आम्ही पाहिले आहे व त्याची आम्ही साक्ष देतो. योहानाचे शुभवर्तमान पत्र, पहिले पत्र, याचं दुसरं वचन, पहिला अध्याय दुसरं वचन मी वाचत आहे. ते जीवन प्रगट झाले, ते आम्ही पाहिले आहे व त्याची आम्ही साक्ष देतो. ते सार्वकालिक जीवन पित्याजवळ होते व आम्हास प्रगट झाले, ते तुम्हास कळविले. जे आम्ही पाहिले आहे व ऐकले आहे ते तुम्हासही ह्यासाठी कळवितो की तुम्हीही आमच्याशी सहभागी व्हावे. आपली सहभागिता तर पित्याबरोबर व त्याचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्या बरोबर आहे. तुमचा आमचा आनंद पूर्ण व्हावा म्हणून आम्ही हे लिहितो. बघा, आपली सहभागिता ही प्रभू बरोबर आहे, पित्या बरोबर आहे, येशू बरोबर आहे. आणि हे लिहिण्याचं कारण, हे देण्याचं कारण, हे सांगण्याचं कारण काय, तर आपला आनंद परिपूर्ण व्हावा. जो आनंद त्यांनी घेतला, जो आनंद त्याला मिळाला, तोच आनंद आपल्यालाही मिळावा, ह्यासाठी त्यांनी हे पत्र लिहिलेलं आहे. आणि ह्या पत्रांमध्ये देवाबरोबरचा सहवास ह्याच्याबद्दल तो आम्हाला मार्गदर्शन करतोय. प्रियांनो, या जगामध्ये आपण आपले जीवन जगत असताना जगाची परिस्थिती फार बिकट आहे, वाईट आहे. सर्वजण भीतीमध्ये वावरत आहेत, एक भीतीमध्ये चालत आहेत. पुष्कळ प्रॉब्लेम आहेत, पुष्कळ अडचणी आहेत जीवनामध्ये. अनेक लोकांची कामं बंद आहेत, अनेक लोक नाही का अनेकांची कामं सुटलेत, अनेक कंपन्या बंद पडल्यात आणि लोकांसमोर आपल्या भविष्याबद्दलचा खूप मोठा प्रश्न आहे. आणि आपण पाहतो सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्यांमध्ये पाहतो की अनेक लोक आत्महत्या करत आहेत, स्वतःला संपवत आहेत, कारण त्यांच्या समोर प्रश्न आहे की पुढचं जीवन जगायचं कसं. प्रेनो, ज्या प्रभूवर तुम्ही आणि मी विश्वास ठेवलाय तो परमेश्वर आपली गरज पूर्ण करण्यास समर्थ आहे. आणि म्हणून जर आम्ही देवाच्या सहवासात आहोत, देवाच्या सहभागितेमध्ये आहोत, तर आम्हाला काळजी करण्याची गरज नाही. कारण आम्हाला कशाची गरज आहे हे स्वर्गीय पिता जाणून आहे. मग देवाबरोबरचा जो खरं जे नातं आहे, खरं नातं, ह्याचं तत्व दोन मुद्द्यांमध्ये मी तुमच्यासमोर ठेवणार आहे. आणि त्याच्यानंतर देवाच्या सहवासात किंवा देवाच्या सहभागितेत चालण्यासाठी जे नातं देवाबरोबरचं दृढ करण्यासाठी आपण व्यवहारामध्ये कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत याबद्दल मी तुमच्या संगती बोलणार आहे. आणि कदाचित आज थोड्या गोष्टी मी तुम्हाला सांगेल आणि बाकीच्या मी पुढच्या रविवारी सांगेल, परंतु हा विषय आपण पूर्णपणे संपवणार आहोत. पुढच्या रविवारपर्यंत कदाचित तो संपून जाईल. आणि योहानाचे पहिली पत्र याच्यावर आपण अभ्यास करीत आहोत. आणि मला असं वाटतं की पुढच्या पण अध्याय पण आपण पुढे जर देवानी सुचवलं तर आपण पुढच्या गोष्टी आपण पुढे पाहणार आहोत. आणि देवाबरोबरचं जे अस्सल म्हणजे खरं नात्याची तत्व काय, तर त्यामध्ये पहिला मुद्दा हे आहे की आध्यात्मिक अंधारातून बाहेर येऊन आपण देवाच्या प्रकाशात राहणं. अंधाराच्या जे आध्यात्मिक अंधार आहे त्या अंधारातून बाहेर निघायचंय आणि आम्हाला देवाच्या प्रकाशामध्ये चालायचंय किंवा राहणं. ह्याला म्हटलेलं आहे देवाचं नातं आणि आपलं जे आहे ते व्यवस्थित आहे. त्यासाठी पहिला अध्याय 5 आणि 7 वचन आपण वाचूया. पहिला अध्याय 5वं वचन आणि 7वं वचन, 5 ते 7 वचन. जो संदेश आम्ही त्याच्यापासून ऐकला आहे तो तुम्हाला विदित करीतो. तो संदेश हा की देव प्रकाश आहे आणि त्याच्या ठाई मुळीच अंधार नाही, त्याच्या बरोबर आपली सहभागिता आहे. असे जर आपण म्हणत असलो पण अंधारात चालत असलो तर आपण खोटे बोलतो, सत्याने वागत नाही. पण जसा तो प्रकाशात आहे तसे जर आपण प्रकाशात चालत असलो
तर आपली एकमेकांबरोबर सहभागिता आहे आणि त्याचा पुत्र येशू याचे रक्त आपल्याला सर्व पापापासून शुद्ध करतं. देवाबरोबरचा जो आमचा खरं नातं आहे हे आम्ही कशावरून ओळखायचं आहे की आपण अंधारातून निघून प्रकाशामध्ये आपण चालत असेल तर. मग प्रकाशामध्ये चालत असेल तर म्हणजे काय की आम्ही प्रभूच्या वचनाप्रमाणे चालत असेल तर आपण आपल्या आणि प्रभूची काय आहे सहभागिता आहे. आपण जर प्रभूच्या वचनाप्रमाणे प्रभूने सांगितलेल्या नियमाप्रमाणे चालत असेल तर आपण आपल्या प्रभूच्या सहभागितेत आहोत, आपण प्रकाशामध्ये आहोत. ही पहिली गोष्ट आहे की आपण प्रभूच्या अस्सल म्हणजे खऱ्या नात्यामध्ये आपण आहोत. दुसरं, जर आपण प्रभूच्या खऱ्या नात्यामध्ये आहोत तर पाप पदरी घेणे, कबूल करणे आणि सर्व अनितीपासून शुद्ध होणं. म्हणजे जेव्हा जेव्हा आपल्या हातून चुका होती तेव्हा तेव्हा आपलं पाप कबूल करणं, सोडून देणं आणि जी सर्व प्रकारची अनिती आहे, वाईट गोष्टी आहेत त्याच्यापासून आपल्याला शुद्ध होणं. त्यासाठी पहिला अध्याय, योहानाचे पहिले पत्र पहिला अध्याय 8 पासून पुढचे वचन आपण वाचूया. आपल्या ठाई पाप नाही असे जर आपण म्हणत असलो तर आपण स्वतःला फसवितो व आपल्या ठाई सत्य नाही. जर आपण आपली पापी पदरी घेतली तर तो विश्वसनीय व न्यायी आहे, म्हणून आपल्या पापांची क्षमा करील व आपल्याला सर्व अनितीपासून शुद्ध करील. किंवा ज्या वेळेला आपण आपली पाप पदरी घेतो आणि ते सोडून देतो, देवाच्या वचनाप्रमाणे चालायला लागतो, तर तो आम्हाला प्रत्येक अनितीपासून शुद्ध करायला तयार आहे. ज्या चुकीच्या गोष्टी आहेत, वाईट वागणं आहे, बोलणं आहे, वाईट प्रकारची अनिती आहे, याच्यापासून शुद्ध करायला तो परमेश्वर समर्थ आहे. म्हणून लक्षात घ्या पुढे काय म्हटलेलं आहे. अहो माझ्या मुलांनो, 10वं वचन, आपण पाप केले नाही असे जर आपण म्हटले तर आपण त्याला लबाड ठरवितो आणि त्याचे वचन आपल्या ठाई नाहीये. सर्व प्रकारची जी वाईट गोष्टी आहे ह्या जर म्हणतो की आमच्यामध्ये नाहीये तर आपण लबाड आहोत, आपण त्याला फसवतोय, आपल्या ठाई सत्य नाहीये. अहो माझ्या मुलांनो, तुम्ही पाप करू नये म्हणून हे मी तुम्हास लिहितो. जर कोणी पाप केले तर नीती संपन्न असा जो येशू ख्रिस्त, तो पित्याजवळ आपला कैवारी आहे आणि तो आपल्या पापाबद्दल प्रायश्चित्त आहे, केवळ आपल्याच पापांबद्दल नव्हे तर सर्व जगाच्याही पापांबद्दल आहे. येशूने संपूर्ण जगाच्या पापांसाठी स्वतःचा प्राण अर्पण केला. ते फक्त ठराविक लोकांसाठी नाही, संपूर्ण जगासाठी. आणि देवाचे जे अस्सल नातं जे आहे किंवा खरं नातं आहे, ह्याची तत्व काय की हे 2 तत्व आहे की आपण आध्यात्मिक अंधारातून बाहेर येऊन प्रकाशात आपण चालत राहिलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट की आपण आपली पापपदरी घेऊन कबूल करणं आणि जी अनिती आहे त्याच्यापासून आपण स्वतःला शुद्ध ठेवणं. आणि ह्या जर गोष्टी आम्ही करत राहिलो तर आपण प्रभूच्या त्या नात्यामध्ये आहोत. मग हे नातं जे आहे, हे नातं आपल्याला व्यवहारामध्ये आणायचंय. प्रभूचं आणि आपलं जे नातं आहे ते आपल्याला काय करायचंय, व्यवहारामध्ये आणायचंय. आणि मग त्यासाठी आपण काय केलं पाहिजे, प्रभूचं आणि आपला सहवास हा अधिक वाढला पाहिजे. आणि प्रभूची तत्व, प्रभूची जे नातेसंबंध आहे आम्हाला अधिक मजबूत करायचे असतील तर आम्हाला काय केलं पाहिजे, तर पहिली गोष्ट आहे दुसरा अध्याय 3 ते 5 वचन. वरती हिडिंग लिहिलंय, दुसरा अध्याय 3ऱ्या वचनाच्या वरती, अज्ञानकीतपण हे देव सहवासाचे प्रमाण होय. म्हणजे काय की जर आम्हाला ते व्यवहारात आणायचंय प्रभूचं आणि आपलं नातेसंबंध दृढ करायचे, मजबूत करायचे, तर आम्हाला देवाच्या आज्ञा पाळल्या पाहिजे, देवाच्या आज्ञा पाळत राहिल्या पाहिजे. जर आम्ही देवाच्या आज्ञा पाळत राहिलो तर आपलं आणि देवाचं नातं किंवा सहवास अधिक दृढ होणार आहे. त्यासाठी बघा 3रं वचन, आपण त्याच्या आज्ञा पाळल्या तर त्यावरून आपल्यास कळून येते की आपण त्याला ओळखतो. त्याच्या आज्ञा पाळल्यानंतरच आपण म्हणू शकतो की मी प्रभूला ओळखतो. जर आपण आज्ञा पाळत नाही तर आपण प्रभूला ओळखू शकत नाही. पुढे बघा काय लिहिलंय, मी त्याला ओळखतो असे म्हणून त्याच्या आज्ञा जो पाळीत नाही तो लबाड आहे, त्याच्या ठाई
सत्य नाही. जो कोणी त्याच्या वचनाप्रमाणे चालतो त्याच्यामध्ये देवाची प्रीती खरोखर पूर्णत्व पावली आहे. ह्यावरून आपल्याला कळून येते की आपण त्याच्या ठायी आहोत. आपल्याला केव्हा कळून येतं की आपण प्रभूच्या सहवासात आहोत, प्रभूच्या आणि आपलं नातं दृढ आहे? ज्या वेळेला आपल्या वागण्यामध्ये, व्यवहारामध्ये देवाच्या आज्ञा येतात त्याच वेळेला. पुष्कळ लोक आहेत की म्हणतात की मी त्याला ओळखतो, आम्ही प्रभूवर विश्वास ठेवलेला आहे, परंतु त्यांच्या वागण्यात, त्यांच्या बोलण्यामध्ये बिलकुल देवाचं वचन नाहीये, बिलकुल अजिबात नाही. त्यांच्यामध्ये फक्त दिखावपणाच आहे. आणि जे दिखावपणाचं जीवन आहे ते प्रभूला बिलकुल आवडत नाही, अजिबात आवडत नाही. प्रभूला असं जीवन पाहिजे की जे आम्ही प्रभूची वचन व्यवहारातून प्रभू वागण्यामध्ये आणली पाहिजे. आणि देवाचं जे नातं आहे की देवाच्या बरोबरचं जे नातं आहे ते व्यवहारामध्ये आणणं हीच खरं ख्रिस्ती जीवन आहे. ज्यावेळेला आम्ही प्रभूचं वचन व्यवहारात आणतो तेच प्रभूला आवडतं. कारण ख्रिस्ती विश्वास हा प्रॅक्टिकली विश्वास आहे, तो क्रियाशील विश्वास आहे, कृतीशील विश्वास आहे. आणि जर आम्ही म्हणतो की मी प्रभूवर विश्वास ठेवतो, प्रभूला ओळखतो, आणि जर देवाच्या आज्ञा पाळत नाही तर आम्ही लबाड आहोत. आणि आम्हाला लबाड बनायचं नाही, तर आम्हाला प्रभूची खरी लेकरं बनायचं आहे. कारण इथं स्पष्ट लिहिलंय की जो कोणी त्याच्या वचनाप्रमाणे चालतो, 5 वचन, जो कोणी त्याच्या वचनाप्रमाणे चालतो त्याच्यामध्ये देवाची प्रीती खरोखर पूर्णत्व पावले आहे. यावरून आपल्याला कळून येते की आपण त्याच्या ठायी आहोत. जर देवाचं वचन पाळतोय आपण प्रामाणिकपणे, विश्वासूपणे, आम्हाला कोणाला दाखवण्यासाठी वचन नाही पाळायचं, आम्हाला कुणी आम्हाला चांगलं म्हणावं म्हणून आम्हाला वचन नाही पाळायचंय, तर आम्हाला खरोखर आमच्या वागण्याने, आमच्या बोलण्याने, आमच्या देवाच्या आज्ञा पाळण्याने देवाला आनंद वाटला पाहिजे. आणि ह्यासाठी आम्हाला ही प्रत्येक गोष्ट करायची आहे. म्हणून देवाचं जे नातेसंबंध दृढ करायचं आहे किंवा बनवायचं आहे, तर आम्हाला देवाचं वचन व्यवहारात आणलंच पाहिजे. पुष्कळ लोक व्यवहारामध्ये आणत नाही देवाचं वचन. देवाच्या मधलं जीवन वेगळं जगतात, बाहेरचं जीवन वेगळं जगतात, आणि अनेक प्रकारचं जीवन लोक वेगळं प्रकारचे जीवन जगत असतात. आणि या गोष्टींमुळे आम्ही लक्षात ठेवायचं आहे की आम्हाला जे काही प्रभू सांगतो, प्रभूची इच्छा आहे की आम्ही देवाच्या आज्ञा पाळल्या पाहिजे. आणि योहानाने सुद्धा देवाच्या आज्ञा पाळून येशूला त्यांनी न्याहाळलं, चाचपलं, बघितलं, आणि म्हणून तर त्याला ते सत्य पटलं आणि त्यांनी त्या गोष्टी आमच्यासाठी आणलेल्या आहेत. येशू हा सत्य आहे, प्रभू हा सत्य आहे, आणि जो वचन पाळतो तोच व्यक्ती आशीर्वादित होतो. आणि म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवा. पहिली गोष्ट की देवाचं वचन आम्हाला व्यवहारात कसं आणता येईल, तर देवाचं वचन पाळून. देवाचा आणि आपला सहभागिता जर आम्हाला मजबूत करायचे, देवाचं आणि आपलं नातं मजबूत करायचं आहे, तर आम्हाला ही गोष्ट केलीच पाहिजे, ती म्हणजे देवाचं आज्ञा पालन करणं, देवाच्या आज्ञेप्रमाणे चालणं. ज्यावेळेला आपण देवाच्या आज्ञा पाळतो किंवा ज्यावेळेला आम्ही देवावर विश्वास ठेवतो त्यावेळेला आपण देवाच्या नात्यामध्ये बांधले जातो. आणि ज्यावेळेला देवाच्या नात्यात बांधले जातो त्यावेळेला आपण देवाच्या वचनाप्रमाणे चाललंच पाहिजे, आणि तरच आपल्या जीवनामध्ये देवाचे आशीर्वाद आहे. दुसरी गोष्ट की देवाचं वचन व्यवहारात आणण्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे. 2 अध्याय आणि 6वं वचन, मी त्याच्या ठायी राहतो असे म्हणणाऱ्याने तो जसा चालला तसे स्वतःही चालले पाहिजे. म्हणजे आपण ख्रिस्तासारखं जीवन जगायचं, या जगामध्ये राहत असताना आम्हाला ख्रिस्तासारखं जीवन जगायचं आहे. आणि तर योहान स्पष्ट सांगतो की मी त्याच्या ठायी राहतो, मी प्रभूमध्ये आहे, मी प्रभूला ओळखतो, मी प्रभूवर विश्वास ठेवलाय, असे म्हणणाऱ्याने तो जसा चालला तसे स्वतःही चालले पाहिजे. तो जसा चालला तसे जर आम्ही चालत असेल तरच आम्ही खरं बोलतोय. अन्यथा सर्व काही तुम्ही जे काही बोलाल ते सगळं लबाडी आहे, खोट आहे. जर वचन प्रभूचे आमच्या वागण्यामध्ये नाहीत, बोलण्यामध्ये नाहीत, तर आपण कुठलीही गोष्ट बोललो तरी ती लबाड आहे. आपण माणसाला फसवू शकतो, आपण देवाच्या सेवकाला फसवू शकतो, परंतु देवाला आम्ही फसवू शकत नाही. तुम्हाला आठवतं प्रेषितांच्या कृत्यांमध्ये पेत्र
हनन्या आणि सफीरा यांचं उदाहरण आम्हाला तिथं पाहायला मिळतं. हनन्या आणि सफीरा यांनी देवाच्या सेवकाला फसवलं. त्या काळामध्ये अनेक लोक काय करायचे की आपली मालमत्ता विकायचे आणि जे काही पैसे यायचे ते पैसे सगळे प्रेषिताच्या चरणापाशी आणून ठेवायचे. असा काही नियम नव्हता किंवा अशी काही आज्ञा नव्हती. स्वखुशीने लोकांना वाटायचं की काय करायचंय नाही का, मनुष्याने जगात येताना काही आणलं नाही आणि काही घेऊन जाणार नाही. आणि म्हणून ते एक आध्यात्मिक स्वरूपाचे किंवा स्पिरिच्युअली जे लोक होते ते पैसा किंवा जे काही धन दौलत आहे त्याला ते महत्व देत नव्हते. आणि म्हणून ती काय करायची, विकायची आणि जी काही रक्कम यायची ती प्रेषिताच्या चरणापाशी आणून ठेवायचे. परंतु हनन्या आणि सफीरा यांच्याबद्दल आम्हाला तिथं वाचायला मिळतं की त्यांनी संगनमत केलं, एकमत केलं दोघांनी आणि जमीन विकली. त्याच्यातून काही रक्कम तिने बाजूला काढून ठेवली आणि प्रेषिताच्या चरणापाशी आणलं. आणि पेत्राने तिथं विचारलं की तू हनन्या तुम्ही एवढ्याला जमीन विकली का? तर त्याचं उत्तर काय पाहिजे होतं, नाही, आम्ही एवढ्या किमतीला ती जमीन विकली आणि त्याच्यातून काही आम्ही स्वतःसाठी ठेवलं आणि बाकीच आम्ही तुमच्या चरणापाशी, देवाच्या चरणापाशी आणून ठेवलं. परंतु त्यांनी काय उत्तर दिलं, हो आम्ही एवढ्यालाच जमीन विकली. खोटं बोलला तो. म्हणजे त्याला दाखवायचं होतं लोकांसमोर की आम्ही खूप कुणीतरी विशेष आहे, आम्ही सगळं विकलं आणि सगळं प्रेषिताच्या चरणापाशी आणून ठेवलं. लोकांच्या दृष्टीने ते स्वतःला मोठं बनण्याचा प्रयत्न करीत होते. लोकांनी त्यांना चांगलं म्हणावं यासाठी त्यांनी ती गोष्ट त्यांनी केली. परंतु आम्हाला त्याचा परिणाम पाहायला मिळतो की हनन्या तिथंच पडून मरण पावला. काही वेळाने त्याची पत्नी आली आणि पत्नीला विचारलं तुम्ही एवढ्याला जमीन विकली का? तर जे घडलं होतं तिला काहीच माहित नव्हतं. ती म्हटली हो आम्ही एवढ्याला जमीन विकली. आणि त्याचाही परिणाम आम्हाला पुढे पाहायला मिळतो. प्रियांनो, लक्षात ठेवा, आम्ही जर नाही का आम्ही प्रत्येक वेळेला जर खोटं बोलत असेल, आम्ही देवाच्या आज्ञा पाळत नसेल किंवा देवाच्या आज्ञा पाळत असल्यासारखं जर आम्ही दाखवत असेल तर ते फसवणं आहे, लबाडी आहे. आणि देवाच्या लोकांना, देवाच्या लेकरांना हे अजिबात देवाला आवडणार नाहीये या गोष्टी की देवाच्या लोकांनी केलेलं. म्हणून आज या वेळेला परमेश्वर आमच्या संगती हेच बोलत आहे की आपण ख्रिस्तासारखं असणं गरजेचं आहे. आम्हाला ख्रिस्तासारखं बनायचंय, प्रभू सारखं बनायचंय. आणि योहानाने तर स्पष्टपणे सांगितलं की मी त्याच्या ठाई राहतो, मी प्रभूमध्ये आहे, मी प्रभूच्या सहवासात आहे, मी प्रभूच्या आज्ञा पाळतो, मी ही गोष्ट करतो, मी ती गोष्ट करतो असं म्हणणाऱ्याने तो जसा चालला तसे स्वतःही चाललं पाहिजे. जसा प्रभू चालला, जसं प्रभू वागला तसंच आम्हाला वागायचंय आणि चालायचंय. तेव्हाच आपलं आणि प्रभूचं नातं अधिक दृढ होणार आहे, अधिक मजबूत होणार आहे, अधिक आपण देवाच्या जवळ जाणार आहे. म्हणून लक्षात ठेवा प्रियांनो, फसवणं किंवा लबाडी करणं हे देवापासून नाहीये, हे सैतानापासून आहे. कारण सैतान पूर्वीपासून फसवत आलेला आहे, लबाडी करत आलेला आहे. आदामाने हवेच्या जीवनाबद्दल आम्ही पाहतो की त्यांनी आदामाने हवेला सैतानाने फसवलं त्या सापाच्या केशामध्ये येऊन. त्यांनी लबाडी केली आणि त्याचा परिणाम आदामाने हवेला देवाच्या सहभागितेपासून दूर जावं लागलं. देवाची आणि त्यांची सहभागिता तुटली गेली. कारण आम्हाला प्रभूच्या सहवासात राहायचं आहे. आणि जे लबाडीच्या गोष्टी आहेत किंवा फसवेगिरीच्या गोष्टी आहेत ह्याच्यापासून आपण पूर्णपणे लांब राहिलं पाहिजे. कारण ते देवाला अजिबात आवडत नाही. देवाच्या सहवासात चालणाऱ्याने जसा तो चालला, जसा प्रभू चालला तसं आम्ही चाललं पाहिजे. ही गोष्ट आज परमेश्वर आम्हाला शिकवत आहे. देवाबरोबरचं जे जर नातं आम्हाला दृढ करायचं आहे, व्यवहारामध्ये आणायचं आहे, तर आम्हाला चालण्या बोलण्यामध्ये सत्याने चाललं पाहिजे. आणि हीच गोष्ट आज परमेश्वर आमच्या संगती आम्हाला तो सांगत आहे. हनन्या आणि सफीराने देवाचं वचन मोडलं, त्यांनी फसवलं, देवाच्या सेवकाला फसवलं. आपण तिथं एक तो शब्द आपण बघूया, आपण वाचूया ते प्रेषितांची कृत्ये याचा 5वा अध्याय. प्रेषितांची कृत्ये 5वा अध्याय आणि 4थं वचन. ती होती तोवर तुझी स्वतःची व विकल्यावर तुझ्या स्वाधीन नव्हती काय?
हे करण्याची आपल्या मनात तू का आणलेस? तू मनुष्याशी नव्हे तर देवाशी लबाडी केली आहे. पेत्र म्हणतो की तू मनुष्याशी नाही, तू देवाच्या सेवकाशी नाही, तर तू मनुष्याशी नव्हे तर देवाशी लबाडी केली आहे. तू देवाला फसवलेला आहे. आज आम्हाला विचार करायचा आहे. जर आपल्याला वाटत असेल की आपण प्रभूच्या सहवासात आहे, प्रभूच्या सहभागितेत आहोत, आपण प्रभूला ओळखतो, आणि जर आपण त्याच्या आज्ञा पाळत नाही तर आम्ही देवाला फसवतो, आपण लबाडी करतो. आणि जे लबाडीने चालणार आहेत किंवा जे देवाला फसवणार आहेत ते जीवनामध्ये कधी आशीर्वादित होऊ शकत नाही, कधीच नाही. कारण आपला प्रभू प्रकाश आहे, त्याच्यामध्ये मुळीच अंधार नाहीये. आम्ही जर प्रकाशात चालला असेल तर तिथं सगळं स्वच्छ आहे, तिथं सगळं साफ आहे, तिथं काही अंधार नाहीये. आपण देवाच्या लोकांनी प्रभूच्या सानिध्यात राहणं खूप गरजेचं आहे. देवाची वचन आम्हाला व्यवहारामध्ये आणायचे. देवाचं वचन आम्हाला त्याच्या चरणापाशी, त्याच्या इच्छेप्रमाणे आम्हाला चालायचंय. देवाच्या वचनाप्रमाणे आम्हाला वागायचं. देवाच्या वचनाप्रमाणे आम्हाला या जगामध्ये राहायचंय. तरच आमचं जीवन आशीर्वादित होणार आहे. हनन्या आणि सफेराप्रमाणे कधीही देवाच्या सेवकाला फसवू नका, देवाला फसवू नका, कधीच फसवू नका, कारण त्याचे परिणाम अत्यंत वाईट होऊ शकतात. आमच्या जीवनामध्ये आम्ही कधीच सुखी होणार नाही. जसं हनन्या आणि सफेराने त्यांनी स्पष्ट खरं बोलले असते तर ती काही चुकी नव्हती. पेत्राने विचारलं की तुम्ही एवढ्याला जमीन विकली का? तर त्याचं उत्तर होतं होय. पण त्यांनी बाजूला काढून ठेवलंय ही गोष्ट मात्र लपवली. असं कधी करू नका प्रेम. देवाला आमचं जीवन सगळं उघड उघड पाहिजे, स्पष्ट पाहिजे. आणि हे जर अशा प्रकारचं जर जीवन आम्ही बनवलं तर नक्कीच आम्ही प्रभूच्या सहवासात आहोत. आणि जो प्रभूच्या सहवासात आहे त्याला काही कमी पडत नाही. जो प्रभूच्या सानिध्यात आहे तो कधीही प्रभूपासून दूर जाऊ शकत नाही. जो प्रभूच्या सहवासात आहे, प्रभूच्या सानिध्यात आहे, त्याच्या बरोबर परमेश्वराची प्रीती खरोखर पूर्णत्व पावले. योहानाचे पहिले पत्र, पहिला अध्याय, 5 वचन. जो कोणी त्याच्या वचनाप्रमाणे चालतो त्याच्यामध्ये देवाची प्रीती खरोखर पूर्णत्व पावले आहे. ह्यावरून आपल्याला कळून येते की आपण त्याच्या ठाई आहोत. आज आपल्याला मूल्यमापन करायचे स्वतःच. जर आपण प्रभूमध्ये आहोत, प्रभूच्या सहवासात आहोत असं म्हणून जर आपण आज्ञा पाळत नाही तर हे इथंच थांबवायचंय. आपल्याला इथंच थांबवायचंय आणि नवीन जीवनाला आपल्याला सुरुवात करायची. परत आणि परत आणि परत त्या चुका आम्हाला नाही करायच्या. जर आपण म्हणतो ना मी प्रभूच्या सहवासात आहे तर देवाचा आज्ञा पालन आपण केलंच पाहिजे. त्याशिवाय पर्याय नाही आपल्यासमोर. आणि आज यावेळेला पुढच्या ज्या गोष्टी आहेत त्या मी पुढच्या रविवारी तुमच्या संगती बोलणार आहे की देवाचं नातेसंबंध आम्हाला व्यवहारात आणायचं आहे. आणि व्यवहारात आणणं म्हणजे काय तर देवाच्या वचनाप्रमाणे चालणं, देवाच्या वचनाप्रमाणे वागणं, देवाच्या इच्छेप्रमाणे चालणं. आणि हे जर व्यवहारात आणलं तर नक्कीच आपलं कुटुंब, आपलं जीवन आशीर्वादित झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे याला आपण प्रार्थना करूया. आपण आपले डोळे बंद करू. सर्वांनी आपले डोळे बंद करूया. पहिलं थोडस विचार करा. तुमच्या हृदयाशी बोला. तुम्ही विचारा काही प्रश्न आपल्या हृदयाला, आपल्या मनाला, की खरोखर आपण प्रभूच्या सहवासात आहोत काय? जो प्रभूच्या सहवासात आहे त्याला काही कमी नाही पडत. जो प्रभूच्या सहवासात आहे तो सुरक्षित आहे. जो प्रभूच्या सहवासात आहे तो कधीही निराश होत नाही. कारण देवाचं सानिध्यापासून आम्हाला कुणी बाजूला करू शकत नाही. योहानाने येशूचं दैवीपण प्रकट केलं, सांगितलं की येशू हा पूर्वीपासून आहे, तो सत्य आहे.
त्यांनी येशूला जाणून घेतलं आणि म्हणून तर त्यांनी महत्वाच्या गोष्टी आमच्या समोर ठेवलेल्या आहेत. देव सहवासात जर आम्ही आहोत तर आम्ही त्याच्या आज्ञा पाळल्या पाहिजे. जसा तो चालला तसं आम्ही चाललं पाहिजे. आणि ह्या जर गोष्टी आपल्यामध्ये असतील, प्रामाणिकपणे आपण देवाचं वचन पाळत असेल, निस्वार्थपणाने देवाचं वचन पाळत असेल, कुठल्याही प्रकारची अपेक्षा न करता देवाचं वचन पाळत असेल, प्रामाणिकपणे देवाचं वचन पाळत असेल, तर आपण सत्य आहोत. आपण खरंच त्याला ओळखतोय. पण जर त्याच्या विरोधात आम्ही करत असेल तर आपण लबाड आहोत. आम्हाला लबाडी पण सोडून द्यायचंय, खोटं बोलणं सोडून द्यायचंय. प्रामाणिकपणे प्रत्येक वचन आपल्याला पाहायचंय. आणि हीच गोष्ट आज देव आमच्याकडून अपेक्षा करत आहे. स्वर्गीय पित्या, आम्ही तुझ्या सहवासात आहोत हे प्रॅक्टिकली मधून दाखवणं गरजेचं आहे, कृती मधून दाखवणं गरजेचं आहे. आणि कृतीमधून दाखवण्यासाठी आम्हाला तुझं वचन पाळणं गरजेचं आहे प्रभू. आणि ज्यावेळेला आम्ही तुझं वचन पाळतो त्याच वेळेला आम्ही प्रभू तुझी प्रीती आमच्यामध्ये पूर्णत्वास येते. आणि जसा तू चालला तसंच आम्ही त्या प्रकाशामध्ये आम्ही चाललं पाहिजे. आणि यासाठी आम्हाला तू मार्गदर्शन कर आणि सहाय्य कर. दे बाप्पा, यावेळेला आम्ही प्रार्थना करतो प्रभूची की जे ह्या ऑनलाईन चर्च मध्ये जोडले गेलेले आहेत प्रभू, ज्याने आजचं वचन ऐकलं प्रभू, त्याच्यावर त्यांनी नक्कीच विचार करावा आणि तुला आपल्या अंतःकरणामध्ये घेऊन तुझ्याशी प्रामाणिक आणि विश्वासू जीवन जगण्यासाठी तू त्यांना मार्गदर्शन कर प्रभू. हे वचन ह्या प्रत्येकांसाठी, आमच्या प्रत्येकांसाठी तू आशीर्वादित कर. आम्ही योहानाचे पहिले पत्र, याच्यातले पहिलं आणि दुसरं जे अध्याय त्यातली काही वचनं वाचले ते आम्ही नीट वाचावी, परत त्याच्यावर मनन करावं, यासाठी तू आम्हाला मार्गदर्शन कर. आम्ही तुला फसवू नये, तुझ्याशी लबाडी करू नये, तर तुझ्याशी प्रामाणिक राहण्यासाठी सहाय्य कर. जसं हनन्या आणि सफीराने प्रभू तुझ्या सेवकाला फसवलं, तुझ्या आज्ञा चुकीच्या पद्धतीने पाळल्या प्रभू, तसं आम्ही कधीच करू नये. जे काही करावं ते प्रामाणिकपणे खुल्या मनाने करावं, कारण संतोषाने जो करतो, मनापासून जो करतो, तोच तुला आवडतोस. त्यांनी जर संतोषाने दिलं असतं प्रभू, तर नक्कीच त्यांचं ते करणं तुला आवडलं असतं. परंतु त्यांनी संतोषाने केलं नाही, आनंदाने केलं नाही. देणं भाग पडतं म्हणून त्यांनी दिलं, द्यावं लागतं म्हणून त्यांनी केलं, आणि हिथंच ते दोषी ठरले प्रभू. आणि त्याचा परिणाम आम्हाला पाहायला मिळतो की त्यांच्यावर तुझा न्याय आला प्रभू. आज प्रभू आम्ही तुला विनंती करीत आहे, आम्हाला मार्गदर्शन कर की आम्ही प्रत्येक वचन प्रामाणिकपणे तुझं पाहावं, यासाठी तू सहाय्य कर. सर्व गौरव तुला देतो. ही प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या द्वारे केली म्हणून आहे. आमेन. पुन्हा एकदा प्रभू मध्ये मी तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. नक्कीच हे वचन तुम्हाला समजलं असेल असा मी विश्वास ठेवित आहे. आणि देवाचं वचन आपण येणाऱ्या दिवसांमध्ये पाळण्याचा प्रयत्न करूया. देव तुम्हाला सहाय्य करेल. थँक्यू.